बीड जिल्ह्यातील 4 विद्यार्थी यूपीएससी मध्ये पास। मित्रांनो, एकीकडे बीड जिल्ह्यात बदनाम होत असताना सगळ्या महाराष्ट्रामध्ये बीडची चर्चा आहे की बीड बिहार झालाय की काय। बीडमध्ये मर्डर होतात, बीडमध्ये मारामाऱ्या होतात, बीडमध्ये राख तस्करी होते, गुटखा तस्करी होते किंवा वेगवेगळ्या कारणाने बीड जिल्हा हा बदनाम झालेला आहे। आणि त्यातच बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग येथील संतोष अण्णा देशमुख येथे आणि या सरपंचाचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्या हत्यामागे बीड जिल्ह्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड व त्यांचे साथीदार, यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला। परंतु हा बीड जिल्हा बदनाम होत असताना दुसरीकडे मात्र देशामध्ये 4 हिरे चमकले गेले। त्यामध्ये अक्षय मुंडे, पंकज आवटे, सुशील गीते आणि आकाश गोरे या 4 मुलांचा समावेश आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पूर्ण बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ सर्वांनी लक्ष देऊन पूर्ण बघावा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, गेल्या 7-8 महिन्यापासून बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक चर्चेचा विषय बनला आहे। त्यामध्ये हत्या, बलात्कार, मुरुम तस्कर, वाळू तस्कर, राख तस्कर अशा वेगवेगळ्या तस्करी चालू असतानाच या बीड जिल्ह्यामध्ये अनेक या 7 महिन्यामध्ये अनेक वेगवेगळे कारणास्तव किंवा वेगवेगळ्या घटना झाल्या आणि या घटनेमध्ये वेगवेगळे विषय समोर आले। या विषयामध्ये संतोष अण्णा देशमुख हे मस्साजोग येथील सरपंच, त्यांचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक तथा पीए वाल्मिक कराड यांचा समावेश त्या हत्येमध्ये प्रमुख आरोपीमध्ये झाला। परंतु मित्रांनो, एकीकडे बीड जिल्ह्याची बदनामी होत होती तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील यूपीएससी मध्ये 4 विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकून यूपीएससी पास झाले। मित्रांनो, ही खूप साधी गोष्ट नाही, कारण यूपीएससी जर पास व्हायचं असेल तर त्याला 12-12, 15-15 घंटे अभ्यास करावा लागतो आणि या अभ्यासाच्या जोरावर किंवा मेहनतीवर यूपीएससी पास होता येते, या युवकांनी दाखवून दिला आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी पास झालेत त्यापैकी समजा आपण जर बघितलं तर सर्वांचीच परिस्थिती हलाखीची आहे आणि या हलाखीच्या परिस्थितीतून पण यांनी मार्ग काढून यूपीएससी पास झाले। मित्रांनो, दुसरी गोष्ट, बिरुदेव डोने हा जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे। मित्रांनो, हा तर इतका म्हणजे गरीब घराण्यातील विद्यार्थी आहे की जे मेंढपाळ म्हणजे मेंढ्या चारतात, जो वाड्यावर वस्तीवर राहतो, त्याचा हा मुलगा। आई वडिलांनी राबवणे आणि कष्ट करून ह्या मुलाला दिल्ली आणि पुणे येथे शिक्षणासाठी ठेवण्यात आले। परंतु शिक्षणासाठी ठेवल्याच्या नंतर देखील या मुलाने कुठलीही म्हणजे आईचा आणि वडिलाचा पांग फेडला असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण बरेचसे मुलं आपण बघतो, आई वडील पुण्याला ठेवतात, मुंबईला ठेवतात आणि मुंबईला ठेवल्याच्या नंतर काय करतात आणि काय नाही, आपण बरेच विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं आपण म्हणणं ऐकतो की माझ्या मुलांनी मी ठेवलं परंतु माझ्या मुलांनी हे केलं, माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा। याच्या उलट या जे विद्यार्थी पास झाले, मित्रांनो, बिरुदेव डोने हा विद्यार्थी ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवसापासून आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये या मुलांची पूर्ण सगळ्या मीडियावर किंवा सोशल मीडियावर सगळीकडे बिरुदेव डोनेच दिसतो। कारण तो पास झाला याचं महत्व त्याला नाही, परंतु देशातील विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे बघून त्याचा आदर्श घेतला पाहिजे। हा एवढा मोठा काम त्या बिरुदेव डोनेनी केला आहे। कारण त्याचं
पार्श्वभूमी बघितली आपण तर तो एक मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मेंढपाळ काय करू शकतो, कुठं राहतो, त्याचं वास्तव कुठं असतं यातून आपण बघितलेलं आहे. मित्रांनो, मेंढपाळाचं आयुष्य म्हणजे पूर्ण रानात जातं, वनात जातं आणि त्याच्या पोटी असा हिरा जन्माला येणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं भारतातील किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बिरुदेव डोणे सारखं किंवा बिरुदेव डोण्याचा आदर्श घेतला ते वावगं थांबणार नाही. मित्रांनो, युपीएससी मध्ये पास होणं म्हणजे साधी गोष्टी नाही. यासाठी विद्यार्थ्याला कष्ट, मेहनत आणि जिद्द असावी लागते. तरच युपीएससी सारखा जो अवघड जो काही विषय आहे तो सफल होण्यासाठी त्याला मेहनतीची गरज आहे, चिकाटीची गरज आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी बिरुदेव डोणे सारखा आदर्श घेऊन अभ्यास करावा आणि बीड जिल्ह्यातील जे काही वातावरण आहे अशा वातावरणात देखील 4 मुलांनी नंबर पटकून युपीएससी मध्ये पास झाले. त्यांचंही बीड जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन होत आहे. मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थी हा काही ना काही करण्याच्या धडपडीत असतो. कुणी क्रिकेटच्या मागं पळतं, कुणी शिक्षणाच्या मागं पळतं, परंतु कुणी नेत्याच्या मागं पळतं. आणि तुम्हाला एक आवर्जून विषय सांगतो मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, नेता झाला तर फक्त 5 वर्षासाठी नेता असतो, परंतु युपीएससी, एमपीएससी हे जे लोकसेवा आयोगामार्फत जे काही विषय असतात किंवा जे काही विद्यार्थी पास होतात ते विद्यार्थी एक वेळेस पास झाल्याच्या नंतर लाईफ टाईम यांच्या मागे लोक राहतात, यांच्या अधिकारी व्हा. कारण मित्रांनो, अभ्यास, चिकाटी आणि मेहनत हे जर नसेल तर त्यांनो बिरुदेव डोणे आणि अक्षय मुंडे, पंकज आवटे, सुशील गीते आणि आकाश गोरे या मुलांसारखा तुम्ही आदर्श घ्यावा. मित्रांनो, एवढंच बोलतो, थांबतो. आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुम्हाला काय या विषयावर वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.